नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या 3 दिवसात घरफोडीचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। तब्बल 23 लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे। ही घटना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील आहे। फिर्यादी प्रदीप रामदास अहिरे हे कुटुंबासह परभणी येथे गेले असता त्यांच्या घराचा कडिकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने सलग 3 दिवस अहोरात्र परिश्रम घेत 55हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत गोपनीय माहितीच्या आधारे सराफ बाजारात सोने विक्रीसाठी येणाऱ्या 2 संशयितांवर नजर ठेवण्यात आली। रामसेतू ब्रिज परिसरात सापळा रचून अमोल रामलाल हाटकर आणि संजय उर्फ भुन्या रमेश दुबे या दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत 22,94,895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये जगवेंद्र सिंग राजपूत, मोतीलाल पाटील, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव आणि सविता कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। नाशिक पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी तपासामुळे गुन्हेगारांना मोठा धक्का बसला आहे।